मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पहिला नमस्कार. इको का होता है सर? हाँ, इको दूसरा नमस्कार. तिसरा नमस्कार. चौथा नमस्कार. कॅमेरा नमस्कार. ज्याच्यामुळे आरोग्याला अशा पोलीस डिपार्टमेंट ज्याच्यामुळे मला समाधान. खूप छान सर. आपले दोन दिवस सुरू आहेत. नाही सर. ओके. घरी जर दुसरा डिव्हाइस सुरू असेल तर बंद करून घ्या. आपण प्रॉपर पद्धतीने कूलिंग डाऊन घेतलेला आहे. आपला स्पॉटलाइट करते वेळी आपला एक एक्सरसाइजही पाहिला. खूप एनर्जेटिक असा वर्कआउट ही झालेला आहे सेकंड बॅचचा. सर, आम्हाला या कॉलवरील नवीन सदस्यांना आपली ओळख करून द्या सर. आपण कुठून आहात, आपलं नाव काय आणि बाय बॅकग्राऊंड काय करता सर? सर, मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे यवतमाळ येथे. जिल्हा ट्रॅफिकला इन्चार्ज आहे. मी प्रॉपर परभणी जिल्ह्यातील आहे, पण आता 20-21 वर्ष झालं मी इकडे विदर्भातच आहे. आणि जवळपास मी तसं मध्यंतरी मी 22 मध्ये जॉईन झालो होतो, पण आळस म्हणा काहीतरी म्हणा, पण जानेवारी पासून मी कंटिन्यू आहे सर. आणि चांगल्यापैकी ट्रान्सफॉर्मेशन पण झालेलं आहे. सर, काय आपल्या आरोग्याची स्थिती होती या फॅमिलीमध्ये जॉईन करण्यापूर्वी? आपल्या काय वजन किती होतं, काय समस्या होत्या सर? वजन सर 91 होतं. आता मी 79 वर आहे. 91 किलो वजन होतं सरांचं. सर्व मेंबर्स ऐकू शकता. आणि आता 79 किलोवर सर आहेत. सर, हा वेट लॉस तुमचा किती दिवसाचा प्रवासामध्ये तुम्ही हा रिझल्ट आणलेला आहे? सरांचा बिफोर आफ्टर आहे का मॅडम? सर, समीर सरांकडे असेल. समीर सर तुम्हाला पोस्ट करते, असेल तर शेअर करा. आहे का? येस सर. आपला हा 12 किलोचा फॅट लॉस आपण केला, बरोबर सर? सर, तर हा 12 किलो फॅट लॉस करण्यासाठी सर किती दिवस आपल्याला लागले सर? सर, कंटिन्यू केलं ना सर. सामान्य माणसाला, सामान्य बरं, आता मी तर स्पोर्ट्समन आहे ओरिजिनल. तर सामान्य माणसाचा 8 दिवसाला म्हणजे फॅटी असेल, वयाचा काही इश्यू असेल तर 8 दिवसाला 1.5 किलो कमी होतं सामान्य माणसाचं बरं. तर तसं आपल्यासारख्याचं तर महिन्याला 8 दिवसाला 2 किलो कमी होतं. कधी कधी काय नोकरी असते, कधी होत नाही, कधी कंटिन्यू होत नाही. तर मी आता जानेवारी पासून कंटिन्यू आहे सर. जानेवारी पासून मी एवढं कमी झालेलं आहे वेट. आणि वेट लॉस आपला घ्या मोटिव्ह नाहीयेच. वेट तर कोणाचं कमी होईल. वेट जसं कमी होणं अवघड आहे, त्याला टिकून ठेवणं त्यापेक्षा महाकठीण आहे. आणि जोपर्यंत हे शॉर्ट टर्म गोल नसला पाहिजे, एक लाईफस्टाईल चेंज झाली पाहिजे, तरच त्याला काय महत्व नाही. तर मग काय लोक म्हणतात मी केलं होते पण पुन्हा जसं होत तुम्ही ना थोडी मला बदल होत नाही. शरीर आहे तर त्याला सातत्यपूर्ण आणि वातावरण फिटनेस फॅमिली ह्या वातावरणात कंटिन्यू राहावं लागतं आणि ते होऊन जातं. येस सर, खूप छान सर. कॉलवरील सर्व सदस्य सरांचं जे शब्द आहेत, जे सरांचं मार्गदर्शन आहे, तर सर स्वतः पोलीस बॅकग्राऊंड मध्ये आहेत, स्वतः एक स्पोर्ट्समॅन आहेत. आणि त्यांनी सांगितलं की वजन कमी करणे त्यांचा गोल नाहीये. या रॉयल फिटनेस परिवार सोबत
वजन टिकवून ठेवणं, मेंटेन ठेवणं आणि आपली लाईफस्टाईल चेंज करणं हा मेन गोल आपल्या या रॉयल फिटनेस फॅमिलीचा आहे. हे सरांना ज्ञात झालेलं आहे आणि त्यासोबतच सर आपल्या या फॅमिली सोबत आहेत. सर आपल्याला या वजनासोबत इतर काय प्रॉब्लेम्स होते का? इतर काय चॅलेंजेस होते का? नाही सर, चॅलेंजेस काहीच नाही. प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. बिमारी न होण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. बिमारी होऊन त्याच्यावर उपचार करणं, बिमारीत कशी होणार नाही यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मी ह्याचं सगळं श्रेय देतो आमचे ग्रेट कोच आदरणीय समीर मळगे सर. ते वारंवार फॉलोअप घेतात. त्याच्यानंतर मी पुन्हा कमबॅक केलं. 2012ला पण मी घेतलं होतं आणि सांगणारे पण प्रॉपर सांगत नाहीत ना. तर मी ते सकस संतुलित आहार घेतला. त्यानंतर लॉन टेनिस खेळायचो. लॉन टेनिस खेळत पुन्हा लागलीच काहीतरी खायचं आणि पुन्हा आणखी जेवण करायचं, तर वजन वाढलं. तुम्हाला गुरुविना नाही सोय, गुरुविना नाही उपाय. गुरु महत्वाचा आहे, कोच महत्वाचा आहे. कोच शिवाय आपण प्रगती करू शकत नाही. कुठलेही बघा ना, स्टार लोक घ्या, चांगले खेळाडू घ्या, त्यांना कोच शिवाय काही होऊ शकत नाही असे. सर रॉयल फिटनेस परिवारमध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीला एक पर्सनल वेलनेस कोच मिळत असतो. तो आपल्या प्रॉपर रिझल्ट काढण्यासाठी प्रयत्नशील असतो. फक्त आपल्या मनाची तयारी त्याकरता हवी असते. तर तुम्ही यापूर्वी सर सांगितलं 2012ला 2022 मध्येही प्रयत्न केला होता. पण अशी फॅमिली आपणास नक्कीच त्यावेळेला मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं नाहीये आणि या फॅमिली सोबत जानेवारी पासून तुम्ही असल्यामुळे आणि या फॅमिलीतील जे ग्रेट कोचेस आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमची लाईफस्टाईल बदललेली आहे आणि आज तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल सोबत आहात. तर सर हे आता पूर्वीची लाईफस्टाईल आणि ह्या आत्ताची लाईफस्टाईल मध्ये सर्वात बदल घडवण्यासाठी काय महत्वाचं सर झालं? पडलं की तलाठी ढेबरा असला चालतो, डॉक्टर ढेबरा असला चालतो, पोलीस हा स्मार्ट पाहिजे. कारण पोलीस हा रस्त्यावर लोकांसमोर ड्युटी करत असतो, तो समाजाचा आदर्श असतो. ते येडा वाकडा 3 ठिकाणी बरं आपल्या नगरासारखं पोट एक समाजाला चांगलं दिसत नाही. आणि आता 52 असून सुद्धा एक एनर्जी इतरांपेक्षा म्हणजे 25-30 वेळा लाजील अशी एनर्जी असते. 16 तास आम्ही काम करत असतो, 18 तास काम करत असतो आणि हे सगळं श्रेय सगळं जातं याला. काही जण बरेचसे महाभाग काय करतात, नुसतं वर्कआउट करतात, हे घेत नाहीत. अरे हार्डवर्कचा मजूर बी करतो ना. 30चा मजूर 50चा का दिसतो? की शरीराला जे काय लागते घटक द्रव्ये ते त्याला मिळत नाही म्हणतो 30चा 50चा 30 वर्ष वयाचा मजूर 50चा दिसतो. आणि जे प्रॉपर न्यूट्रिशन घेतात सेलिब्रिटी ते 50 असतात तर 30 दिसतात. कारण काय की हे सकस संतुलित आहार. हे आम्ही लोकांना नेहमी सांगतो. रस्त्याच्या कडेला असणारं झाड बघा, त्याला कुठले पोषक द्रव्य मिळत नाहीत, कसं दिसतं एकदम. आणि गॅलरीतलं झाड बघा की त्याला योग्य ते पोषक द्रव्य मिळतात, ते मग टवटवीत असतं. याशिवाय पर्याय नाही. 20% वर्कआउटचा भाग आहे, बाकी 80% हे कोच सांगतात ते डाएट प्लॅन फॉलो करणे तर रिझल्ट आहे आणि आयुष्यभरासाठी. येस सर, खूप छान सर. तुमचा अनुभव ऐकण्यासारखा आहे आणि नक्कीच कॉलवरील नवीन सदस्य आणि जुने सदस्य काही असतील ज्यांनी अजूनही शेक न्यूट्रिशन सुरू प्रॉपर पद्धतीने केले नसेल तर तुमच्या या मार्गदर्शनामुळे आणि तुमच्या या बोलमुळे ते नक्कीच सुरू करतील. हे सर्वात महत्वाचं आपल्या न्यूट्रिशन आहे. सरांनी हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोपर्यंत हे गुड न्यूट्रिशन ज्याचा रोल आपल्या लाईफ मध्ये 80% आहे आपल्या पोटात जात नाही त्याशिवाय आपल्या लाईफ मध्ये बदल घडतच नाही सर. खूप छान सर. सर शेवटचा संदेश एक आपल्या फॅमिलीतील काय सदस्यांना देऊ इच्छिता सर? जे आपणाशी ठावे इतरांशी सांगावे, शहाणे करावे सगळं. आपल्या जवळ मला सांगा, जे खूप दूर जाऊ नका. मी नेहमी म्हणत असतो पहा आता बरेचसे आपण कटके फॅमिली घ्या, आई वडील करतात, मुलगा करतो, मुलगी करते. भाई बच्चों को बताओ मत, बच्चों को दिखाओ. कारण टीव्हीचा जमाना आहे, दाखवायचा जमाना आहे. तुम्ही स्वतः काही केलं, स्वतः बदल केला तर तुम्ही समाजाला सांगू शकाल.
तुमच्यातच काही बदल नाही. तुम्ही ढेबरे ढाबरे, तुम्ही काय खर्रे खायली, तंबाखू खायले, लोक काय ऐकणार आहेत? त्याच्यात तुम्हाला लोकांना ट्रान्सफॉर्मेशन दाखवावं लागेल. आता रात्री मी पेट्रोलिंग करता करता आमचा वैभव राठोड भेटला. आज आहे बघा, वैभव राठोड आहे त्याच्यावर. 113 किलो वजन आहे, 25 वर्ष वय आहे त्याचं. तर त्याला म्हटलं तू काय केलंय राजा, म्हणलं यंग पोरगा आहे. असं पेट्रोलिंग मध्ये भेटला मला. तर त्यांनी आज जॉईन केलं. जॉईन करणं महत्वाचं आहे, त्यासोबत टिकून राहणं महत्वाचं. कोच सांगतात ते ऐकणं महत्वाचं आहे. आणि एक मला सांगा की असं एक घर पहा ज्या घरात काय म्हणा मी फिट आहे बाबा, माझं वजन वय पण आपलं वजन पण अनरेज आहे. जो सिंगल हड्डीचा आहे तर वजन अनरेज अंडरवेटच राहणार आहे ना. तुम्हाला गरज नाही हो. अंडरवेट असणं म्हणजे फिटनेस थोडाच आहे. तुमचा कार्डिओ कसा आहे, मसल पॉवर काय आहे, इथं सगळं करून घेतल्या जातं. आणि एखादा परिवार मला सांगा, ज्या परिवारात बीपी नाहीये, ज्या परिवारात शुगर नाहीये, ज्या परिवारात जॉईंट पेन नाहीये, ज्या परिवारात महिलांचे पीसीओडीचे आजार नाहीयेत, ज्या परिवारात थायरॉइड नाही, असं एक तरी परिवार दाखवा. म्हणजे माझ्या झालं तर तेच तुम्ही खूप दुनियात जाऊ नका. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा, सासरवडीच्यांना सांगा, तुमच्या मामा मावशी आत्यांना सांगा, 4-5 जे काय तुमचे क्लोज फ्रेंड आहेत, एवढा जर तुम्ही आरोग्य दिलं तर देश सेवा आहे. याच्यासारखी कुठली देश सेवा नाहीये. कुठले 4 धाम करायची गरज नाहीये, मला असं वाटतं. खूप छान सर, खूप छान संदेश तुम्ही आपल्या कॉलवरील सदस्यांना दिलेला आहे. नक्कीच तुमच्यामध्ये तुमचे विचार, तुम्ही सांगितलेला अनुभव या कॉलवरील सदस्य त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना प्रेरणा मिळणार आहे. खूप छान सर. आपला वेळ दिल्याबद्दल रॉयल फिटनेस परिवार आपले आभार व्यक्त करत आहे सर. धन्यवाद. थँक्यू सर. सर्वांना आणखी एक विनंती आहे. आता नवीन याला नाही मला जमत नाही म्हणे, जमणार ना, एकदम नाही जमणार ना. आज 5 मिनिट करा, उद्या 7 मिनिट करा, नंतर 10 मिनिट करा आणि लोकांचे अनुभव ऐका. अनुभवातून माणसाला खूप शिकायला येतात. त्यांना जी समस्या सॉल्व्ह झाली ती भली मनाला असेल, माझ्या आईला असेल, वडिलांना असेल, भावाला असेल, आपण त्यांना हे विषय सांगू शकतो. त्याच्यासोबतच दिवसभर तोंड चालू ठेवायचं नाही. तुम्ही इकडं करायले, बाहेर चहा बी प्यायले, मित्र म्हणला खाणं काय होतंय, चहा नको म्हणे कॉफी घे, चहापेक्षा कॉफी बेकार आहे. आता काल आम्ही का डीवायस सरांकडे गेलो होतो, ते पण एक करतात आमचे डीवायस कोळी सर. तर सर म्हणे मी चहा घेत नाही, आपलीच घेऊ म्हणे. मग आमच्या गप्पा झाल्या मग त्या आपल्या हर्बल लाईफवर आणि सकस संतुलित आहारावर. तर हे तुम्ही केलं पाहिजे. एकदा समाजाला माहित झालं हा चहा पित नाहीये, हा बाहेर खात नाहीये, आपण समाजासाठी रोल मॉडेल होतो. सगळं भेटत असताना न खाणे हे खरे तुमची संयमाची कसोटी आणि आपल्या स्वभावात पण बदल होतो. आता काही काही वेळेस आम्हाला वेळेवर नाही जेवायला भेटत, म्हणजे कधी डब्बा असून मी खाता येत नाही. काही काही ठिकाणी बंदोबस्त ठिकाणी असतं जेवायला चमचमीत वगैरे, आम्ही अजिबात खात नाही. पाणी पितो आणि बसतो, नंतर बघू म्हणायचं काय. आणि आता ह्या जमान्यात सर माणसं फक्त ओव्हर वेटिंग आणि ओव्हर इटिंग मुळे, जास्त खाणे आणि जास्त वजनामुळेच मरणार आहे, बाकी दुसऱ्या कशा मरणार नाही. सर्वांना विनंती आहे, टिकून राहा, तुमच्यात बदल करा, समाजाला सांगा, समाज निरोगी करा आणि आपल्याला फिट इंडिया मिशन चालवायचं आहे. लोकांसाठी आपल्या वागण्यात बदल करू नका. धन्यवाद सर. सिस्टमचे आभार बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस सर, येस सर. खूप छान सर संदेश दिला सर. आणि स्पेशल धन्यवाद उदय भोसले सरचे. बऱ्याच दिवसावर आमची इच्छा होती, विनंती होती की बस 7चा कॉल चालू झाला पाहिजे. पोलीस, पॉलिटिशियन्स आणि हॉस्पिटलवाले हे यांची काय ड्युटीचा टायमिंग नसतो. राजकारण्याला रात्री बेरात्री फोन येत असतो. आमचा तर विषयच नाहीये. जोपर्यंत आम्ही रजेवर नाहीयेत तोपर्यंत ड्युटीवर असतो. रात्री 12 वाजता 2 वाजता कधी फोन येतात. त्याच्यामुळे काय 5:30चा कॉलला फार अडचण होऊ लागली. तर धन्यवाद उदय भोसले सर आणि सर्वांचेच त्या कॉलवर आम्हाला जॉईन व्हायची संधी दिली त्याबद्दल. आणि शिष्टाचे धन्यवाद अनुभव शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल. कॉलवरील कोणी नवीन